तेरी बहन की लग गाईज गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर बाकी किती वाजले? हो बाबा कम्प्लीट गाईज कम्प्लीट गुड मॉर्निंग झाले. 12 वाजणार आहेत आता. वाजले 12 पण वाजले. आणि भरपूर दिवसानंतर तुमचा भाऊ आज ब्लॉग बनवतोय. आणि ब्लॉग बनवण्याचं कारण तुम्हाला टायटल थंबनेल बघून समजलं असेल. आम्ही चाललोय आज आनंद सागरला ना, आनंद सागर रिसॉर्टला. तुम्हाला माहिती आहे गरम किती होते आणि त्या गरमीमध्ये या रिसॉर्टचा आनंद घेण्यासाठी आपला भाऊ आणि मी भाऊ आणि तू ड्रायव्हर. ए ड्रायव्हर ना भाई, तुम्ही चाललो एकविरीला मी चाललेले भाऊ. चिटिंग ना मी चालू याताने तू चालव या सॉरी याताने मी चाललो तू चालव याताना मी चालव. आम्ही चाललोय रिसॉर्टला. रिसॉर्टला दोघं जण झाले. मग येता तुम्ही? मग किती मजा आहे ना तुमची. आम्हाला असंच ना अजिबात. तुम्हाला वाटतं काही गाईज हे दोन चेहरे तुम्हाला भरपूर दिवसानंतर आज ब्लॉग मध्ये बघायला भेटत असतील. कुठं बनवितच ना घ्यायला. तू कामाला जातस, आम्ही बघतो वाट. हो ना, पैसा पण इम्पॉर्टंट आहे लाईफ मध्ये. व्हिडिओ काढायला नाराज ना व्हिडिओ काढायला भेटत कामाला लिहिली नाराज होणच काय असं. व्हिडिओ काढायला. आता आंघोलीला आता अंग धुवायला तू चाललेस तेव्हा बोलले असता की बाबा आणि येते की मग आपण रिक्षा केली असती ना. चला ना जाऊ चल ना रिक्षा. आता जाऊ चल. आता तुम्ही निघले ते दुःखगारी हो. धन्यवाद हा भाई, गाडी चालवायला घेतलं. चला भाई, टॉवेल वगैरे घेतलाय आणि कपडे सुद्धा येत धुवायचे आणि पुढे. चला ब्लॉग एन्जॉय करा. आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय त्यामुळे इंटरेस्टिंग असणारच आहे. तो जाऊयात आता. फायनली आम्ही पोहोचलोय आनंद सागर रिसॉर्टला. इकडे बघा पूर्ण एरिया. जाऊया आता तिकीट वगैरे काढूया. काय बोलता? राहू दे का? हेल्मेट नाही नेणार, कॅमेरा असतील. तिकीट काढलेत. इथं एंट्री बघा. फायनली आमचे कपडे वगैरे चेंज करून झालेत आणि हा बघा आनंद सागर रिसॉर्टचा व्ह्यू. आपले भाई मार. तेरी बहन की लग बापला उलटा लुंडावर मारतो. मला तर लय भीती वाटते. अरे बाबा फोडशील का ठेवशील बाई. आता कुठे गेला माहिती काय? आजावली या स्लायडिंग वाले यायला गेले. ही स्लायडिंग मग कसली मोठी आहे. ओ बाई साहेब हो गेला. बघूनच भीती वाटत. काय झाला? ये 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 येरी झालं बघा. कुठं आहे डोक्यावर? यो भाई चौरे वर्षी मी तर माझ्या नाही मग लय उचलतो याच्याच यायला म्हणजे ही बघ ना कशी. तेरी बहन की लग खूप मजा येते आनंद सागर रिसॉर्ट मध्ये. कारण गरमीचे दिवस चालू आहेत ना, त्यामुळे पाण्यामध्ये भिजायला एवढं बरं वाटतंय ना. असं वाटतंय काय इथेच राहावं. तो जाऊया. यदू ब्रो गेलाय स्लाइड वरती आणि मी सुद्धा जातो आता स्लाइड वरती. ब्लॉगला एन्जॉय करा. आणि पाण्यामध्ये मोबाईल न्यायला थोडं भीती वाटते कारण स्वतःच्या कष्टाचा असलेला मोबाईल कोणती पण वस्तू असो स्वतःच्या कष्टाची असली ना तर तिला आपण केअरली वापरतो जेणेकरून त्या गोष्टीला त्रास नको व्हायला. सो त्यामुळे पाण्यामध्ये न्यायला थोडं भीती वाटते कारण ऑलरेडी आपल्या मोबाईलला 1 इयर झालाय आणि 1 इयर नंतर तुम्हाला तर माहिती आहे यद्दू ब्रोज कुठेतरी गायब झालाय. मी वरती स्लाइड वरती गेलो होतो परंतु व्हिडिओ करायला आधी मी मोबाईल आणायला गेलो ना तेव्हा यद्दू ब्रो वरती होता. परंतु मोबाईल आणून मी रिटर्न वरती गेलो तर भाई गायब. आता कुठे काही समजत नाही मला. बाबा माझ्या मित्राला बघितलं का? हा नाही बघितलं. कुठेतरी गेला तो मला सोडून. इथे चुकलाय कुठेतरी. हो बघा काहीच भेटला. कुठं बसलाय बघा. ब्रो व्हाईट टी शर्ट दिसला का? वरती होतास ना?
जय श्रीराम. कुठून आहे? अरे भावा तू मला बोलला वरती आहे, मी गेलो वरती बघायला, वरती नव्हतास. काही बोले तेरे को. आप जीते यार. काहीच भावाने हरवला म्हणा. लय पाचशे. ए एवढा वेळ कसा थांबतो आतमध्ये? तिचा पाय पकडून ठेवलं. वाट लावशील ना तू बाई. आतमध्ये आलं काय मोबाईल घेऊन रीच घेतली थोडीफार तुमच्यासाठी. जाऊया आता आतमध्ये बघूया, अजून एन्जॉय करूया. स्लाइडवर जायचं का? अरे माझी स्लाइडची व्हिडिओ त्या काढली तुम्ही. काय तू यार तुला समजत ना का थोडाफार? जाऊ चल वरती, आपण वरती जाऊ चला. आणि गावदेवी प्रसन्न, उदयशेठ मडवी, नागावकर यांचा साईड डावी, नागावकर यांचा भिंजोडचा बादशाह, उजवी साईड आहे, उजवी साईड आहे. साईड उजवी, मथुरे उजवीला मथुरे मथुर पलतोय. साईडच्या वर. क्वालिटी है क्या ब्रो? ओ तेरी बहन की लग गयो. ध्याना पाहिलं ध्याना आला का रे भाई? नुसता ऍक्सिडेंट. हो 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 पोरी जरा चिल कर आई ग. आता इकडे म्हणजे सगळ्याला आले. मला भीती वाटते याच्या खाते, मला मोबाईल आहे का? भाई जिथं जातं ना तिथं मार्केट जामच करून येतो. मला चारे बाजून बोल म्हणता. ए ब्रो उड्या मारा पाण्यात मारा. या साईडला पण आहे, या साईडला छोट्या मुलांसाठी बघा, याच्यामध्ये जास्त पाणी नाही. आणि तिकडे सुद्धा जसं जसं पुढे पुढे जातं ना तसं पाणी वाढत जातं. आणि इकडे छोट्या मुलं मस्त आंघोळ करू शकतात या पाण्यामध्ये. 52 नंबर लोकर आहे, आपल्याला लक्षात ठेवा. याच्यात आपला मोबाईल
जा 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 लवकर जा. जा जा सगळं जा सगळं जा. दादा 3-4 जण जाता मजा आहे जरा. एवढा एन्जॉय केला की डोळ्यातनं पाणी यायला लागलं. खूप सारी मजा करतोय. हीच एन्जॉय हीच लाईफ आहे. सोडायचं नाही आपली सोबत काय तुम्हाला सोसायचं नाही आपली रिसॉर्टच्या आतमध्ये सेवा आहे. ज्यूस वगैरे तुम्ही पिऊ शकता. जेवणाचा स्टॉल देखील आहे परंतु तो आता बंद झालाय. आम्हाला ज्यूस वरती भागवायला लागेल भाई. दुसरा इलाजच नाही राहिला आता. 150-200 पण संपला भाई. लोक एवढे आहेत का त्याही पूर्ण कॅम्पाचीच करून टाकलं बघा. आता उदाहरण घ्या. मध बघा ही पाणी टाकतं बघा. ही मध प्युअर मध. तो साखरेचं पाणी आहे भावा. साखर पाणी आहे. साखर पाण्याची मध बनली जाते. नॉट प्युअर. 2 मँगो ज्यूस. कुठला आंगो ज्यूस. अंग धुला ना मी आता. आंगो ज्यूस पितो. गाईस खूप जास्त एन्जॉय करून झालाय आणि डोळे एवढे लाल झालेत ना काय तुम्हाला समजतच असेल आमच्या फेसवरती आम्ही किती एन्जॉय केलाय. आणि किती 252 लॉकरमधून आमचं सर्व सामान आम्ही काढलाय. आता जातोय पुन्हा एकदा कपडे सुद्धा चेंज करून झालेत आणि आता आम्ही निघतोय घरी. भावा जायचं का? येस. तर मंडळी आजचा जो ब्लॉग आहे ना तो इथेच एंड करतोय. आजचा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि आता नंतरचा ब्लॉग कधी येईल ते मी सांगू शकत नाही. सो 10Kला आपण बघूया ट्राय करूया. इंस्टाग्रामच्या फॅमिलीच्या 10Kला यूट्यूबवरती लाईव्ह येण्याचा ट्राय करणार आहे. सो तेव्हा देखील तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. तर चला मंडळी बाय बाय. लव्ह यू. भेटू अशाच नवीन ब्लॉग्समध्ये.